बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान प्रास्ताविकेचे वाचन. भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमात सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधानातील तत्वांप्रती बांधिलकी व्यक्त केली. भारताच्या संविधानाने 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंतिम स्वरूप प्राप्त केले आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते अंमलात आले. या ऐतिहासिक घटनेला आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो. या दिनाचे उद्दिष्ट म्हणजे भारतीय संविधानाच्या तत्वांबद्दल जागरूकता वाढविणे, संविधान निर्मात्यांचा सन्मान करणे आणि देशाच्या लोकशाही प्रणालीसाठी आपली जबाबदारी अधोरेखित करणे होय. यावेळी सर्व उपस्थितांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून लोकशाही, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानातील महत्त्वाच्या मूल्यांना आपल्या कार्यप्रवृत्तीत अनुसरण्याची प्रतिज्ञा केली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे आणि जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे यांच्यासह इतर अनेक विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.